प्रतिक्रियेसाठी आणि आपल्यासोबत पुन्हा जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरजी आपल्यासोबत सध्या राम कदम साहेब देखील आहेत भाजपचे। त्यांनी असं म्हटलंय की मागच्या सरकारमध्ये म्हणजे ठाकरे सरकारच्या वेळेला या सगळ्या प्रकारामध्ये हलगर्जीपणा झालेला होता। ज्या दिवशी ती पडली असेल म्हणजे आम्ही ओळखत पण नव्हतो म्हणजे कोण दिसत ज्या दिवशी पडली असेल त्या दिवशी लगेच पोलीस केस तर नक्की झाली असेल, पोलीस पोचले असतील। मुंबईच्या पोलिसांवर एवढा तर आपला विश्वास असला पाहिजे। आणि कुठलाही एखादा मृत्यू होतो जेव्हा असं वरून पडली वगैरे तर उलट त्याला तर डायरेक्ट सगळं बघितलं जातं आणि पीएम रिपोर्ट मिळाल्यानंतरही तुमचं संशयाच्या सुया घुसवतच राहायच्या। अरे तुमचा मेंदूमध्ये काय किडे पडलेत काय म्हणजे आमदार आहात ना तुम्ही, लोकांना दिशा द्यायची की दिशा दिहीन करायचं लोकांना। आम्ही तर पहिल्या दिवशी आदित्य ठाकरेंनी पण पहिल्या दिवसापासून सांगितलं की चौकशी करा, कधी फक्त तुमच्या ज्या बकवास चालले कदमा या अशा राम कदम सारख्या भाजप आमदारांच्या त्याचा तिटकारा येतो, त्याचा राग येतो। तुम्हाला कोणी अडवलंय करा ना। आज म्हणजे त्याच्या आधीची गेली 5 वर्ष 2.5 वर्ष आणि आता ही अशी 3-4 वर्षामध्ये तुम्हाला कोणी अडवलं होतं काही? म्हणजे कॅज्युअल मीटिंगला पण तुम्ही हे दाखवणार काही? म्हणजे तुम्ही जे करणार ते प्रत्येकाने आरोप स्वीकारच करा, ही काही जबरदस्ती आहे काय? आम्ही पण सांगतो ना, हो आम्ही एकदा भेटलो पण मी एकटी नव्हती, माझ्या बरोबर पोलीस होते, मीडिया होता आपला, त्याच्यानंतर तिथल्या 2 याच्या सदस्य होत्या, त्या मॅडम येणार होत्या, महिला काय त्या पुण्याच्या आहेत ना त्या येणार होत्या, त्या ऐन वेळेला नाही आल्या त्यांच्या कामामुळे। रुपाली चाकणकर त्यांनी उलट आम्हाला फोन केला होता की त्यांचे पत्र येत आहे तुम्ही जा म्हणून, आम्हाला नव्हतं माहिती। नक्कीच धन्यवाद, तुम्ही दोघांनी आमच्याशी सविस्तर संवाद साधलात, आपल्या प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी।